आज सकाळी सकाळी आपल्याकडे फुल रिस्टोरेशन साठी पल्सर रिसिव्ह झाली. ही पल्सर बऱ्याच दिवस झाली बंद होती आणि ही पल्सर आपल्याकडे पूर्णपणे शोरूम पीस तयार होण्यासाठी आली होती, म्हणजेच रिस्टोरेशन करण्यासाठी आली होती. तर दुसरी पल्सर आपल्याकडे यावल वरून फक्त आणि फक्त सिरेमिक कोटिंग करण्यासाठी एवढ्या दुरून आली होती. एवढ्या दुरून बाईक फक्त सिरेमिक कोटिंग साठी आपल्याकडे येते, याचं कारण काय असेल माहिती का? फक्त क्वालिटी. तर या पल्सरला आपण सगळ्यात आधी हाय क्वालिटी कंपाऊंड युज करून रबिंग करून घेतली, त्यानंतर प्रीमियम ग्रेडची सिरेमिक कोटिंग अप्लाय केली. आता ही बाईक घेऊन फक्त 3 दिवस झाले होते आणि या बाईकला आपण सिरेमिक कोटिंग केली होती. सिरेमिक कोटिंग करून काय होतं माहितीये, आपल्या बाईकचा कलर वर्षानुवर्ष टिकतो आणि इझी क्लीन होते. तुम्ही बाईकची कंडिशन बघू शकता. त्यानंतर ही बाईक आपल्याकडे डोरीवरून सर्व्हिसिंग साठी आणि इतर कामासाठी आली होती. भाऊंनी बाईकचा ट्रायल घेतला, एकदम खुश झाले. तर सकाळी आलेली पल्सर आज फुल डिसमेंटल होणार होती. आपल्याकडे जी रॉयल एनफिल्डची मॅड बुलेट आली होती, तिला पण सिरेमिक कोटिंग करायची होती. तिची आधीची कंडिशन एकदम खराब होती, जे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात. बरेचसे स्क्रॅचेस, डस्ट आणि धूळ होती आणि बाईकला कोटिंग करून झाल्यानंतरचा रिझल्ट तुम्ही बघू शकतात. Chillax, baby. आज पल्सर फुल रिस्टोरेशन साठी डिसमेंटल होते. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर अशाच व्हिडिओसाठी या अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.